हॅलो फ्रेंड्स, मागील काही लेक्चर्समध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट याच्यावरचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, बरोबर ना. त्याच्या अगोदर आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट पण बघितलेले आहेत आणि त्याचा यूज करून आपण एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह केलेले आहेत, बरोबर ना. त्याबरोबर मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये काही एक्झाम्पल्स ही होमवर्कला दिली होती, बरोबर. एकूण मला वाटतं 5 क्वेश्चन्स होते, 5 एक्झाम्पल्स होते किंवा 5 डिटर्मिनंट होते आणि ते डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते युजिंग द प्रॉपर्टीज किंवा युजिंग द एक्सपान्शन्स ऑफ दॅट डिटर्मिनंट, बरोबर ना. तर बघा, तर त्यातले जे 4 एक्झाम्पल्स आहेत जी तुम्हाला सॉल्व्ह करायची होती आणि त्यातलं एक एक्झाम्पल हे शो दॅट होतं, बरोबर ना. तर बघा, शो दॅटचं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं होतं, -1 कॉमन घ्या किंवा ए बी कॉमन निघतो का बघा. पहिल्या रो मधून -1 कॉमन घ्या, सेकंड रो मधून -1 कॉमन घ्या, थर्ड रो मधून -1 कॉमन घ्या आणि नंतर रो आणि कॉलम्स इंटरचेंज करा. वी गॉट द सेम डिटर्मिनंट अगेन आणि त्यावरून मग तुम्ही त्या दोन डिटर्मिनंट्सची ऍडिशन करून उत्तर काय येत होतं, 0 येत होतं. त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केला असेल तर बघा, मग ते एक शो दॅटचे एक्झाम्पल झालं. त्यानंतर तुम्हाला राहिलेली जी 4 एक्झाम्पल्स आहेत त्या 4ही एक्झाम्पल्सचे आन्सर्स मी इथं दिलेले आहेत. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, इफ दिस 4 + x 4 - x हा जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू 0 असेल, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. हे एक्झाम्पल होमवर्कला दिलं होतं. तर त्या x ची व्हॅल्यू एक तर 0 असणार आहे किंवा 12. x = 0 और x = 12 म्हणजे याचं आन्सर काय बघा, x बरोबर काय 0 और 12, बरोबर. त्यानंतर ही जी पुढची एक्झाम्पल्स आहेत ही पण तुम्हाला अशीच सॉल्व्ह करायची होती, बरोबर. आणि यामध्ये पण तुम्हाला x हाच व्हेरिएबल आहे. बघा, जर म्हणजे वेगळं तुम्हाला म्हणजे एक्झाम मध्ये असं एखादं एक्झाम्पल दिलं जातं ज्यामध्ये इन्स्टेड ऑफ x त्या ठिकाणी कुठलाही एखादा व्हेरिएबल दिलेला असू शकतो. म्हणजे तुम्हाला x च्या जागी y दिलं असेल, x च्या जागी t हा व्हेरिएबल दिलेला असेल आणि तुम्हाला म्हणतात युजिंग द प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट सॉल्व्ह द एक्झाम्पल्स. आता सॉल्व्ह द एक्झाम्पल्स म्हणजे त्या डिटर्मिनंट मध्ये जो अननोन आहे त्या अननोनची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघा, मग इथं हा जो डिटर्मिनंट आहे यामध्ये x च्या 3 व्हॅल्यूज येतात, म्हणजेच x = 0 और x = 2 और x = -3. या 3 व्हॅल्यूज ज्या हे डिटर्मिनंट सॅटिस्फाय करतील. त्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये x = -1/3 येईल आणि नंतर जे शेवटचे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये x = 0 और -18 ही या डिटर्मिनंटचे आन्सर्स आहेत, ही त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आहेत. तर बघा, आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट्सचा यूज करून एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत. त्याबरोबर तुम्हाला काही एक्झाम्पल्स होमवर्कला पण दिलेले आहेत, बरोबर. त्याच्या अगोदरही मी तुम्हाला युजिंग प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट काही एक्झाम्पल्स होमवर्कला दिले होते, पण त्या एक्झाम्पल्सचे आन्सर्स मी तुम्हाला त्याच लेक्चरला सांगितले होते, कारण सर्व डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही काय येणार होती, 0 येणार होती. कारण तिथं मॅक्झिमम कुठली प्रॉपर्टी तुम्हाला यूज करायची होती, इफ in a determinant any 2 rows or any 2 columns are identical then value of the determinant is 0. याच प्रॉपर्टीचा तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचा होता, बरोबर ना. मग त्याचा यूज करून तुम्हाला ते एक्झाम्पल शो दॅट करायचे होते, त्याचे आन्सर्स दिलेले होते. तर ही कालच्या लेक्चर्सला मी जे तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल्स दिले होते तर त्याचे आन्सर्स आहेत. तर बाळांनो, आता हे झालं होमवर्कचे आन्सर्स. तर आता आपण डिटर्मिनंट्सच्या ऍप्लिकेशन्स कडे जाणार आहोत, मीन्स ऍप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट. तर बघा, डिटर्मिनंट मधला एक महत्वाचा पॉइंट आता आपण स्टार्ट करतोय, दॅट इज ऍप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट्स. म्हणजे तुम्ही डिटर्मिनंट्सचा यूज कशासाठी करू शकताय, युजिंग डिटर्मिनंट्स तुम्ही काय काय फाइंड आउट करताय, तर हे इथं आपण बघणार आहोत. तर लक्षात घ्या, आपण डिटर्मिनंट मध्ये आतापर्यंत बघितलेले पॉइंट्स एकदा मी रिवाइज करतोय. सुरुवातीला आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 आपण बघितलेला आहे. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 ची ओळख तुम्हाला 10th मध्ये झाली होती, जेव्हा तुम्ही लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स
युजिंग क्रॅमर्स रूल सॉल्व्ह केला होता, बरोबर ना. म्हणजे सोल्युशन्स ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स युजिंग क्रॅमर्स रूल यामध्ये तुम्ही डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 बघितलेला आहे, बरोबर. मग आपण इथं काय केलं, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे बघितलेलं आहे, बरोबर ना. त्याबरोबर डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 त्याच्यामध्ये एखादा अननोन असेल तर त्या अननोनची व्हॅल्यू सुद्धा कशी फाइंड आउट करायची हेही आपण बघितलेलं आहे, बरोबर ना. त्यानंतर आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट हा एक अतिशय महत्वाचा पॉइंट आपण डिटर्मिनंट मधला बघितलेला आहे. आता ज्या काही 7 प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहित असल्या पाहिजेत आणि त्या युजिंग दॅट प्रॉपर्टीज आपण एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह केलेले आहेत, बरोबर ना. तर बघा हे सगळं झालेलं आहे. आता मग आपण या डिटर्मिनंटच्या शेवटच्या पॉइंटकडे आपण जातोय, दॅट इज ऍप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट्स. आता जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन्स म्हणताय डिटर्मिनंट्सचे ऍप्लिकेशन्स, तर लक्षात घ्या इथं हे जे 3 ऍप्लिकेशन्स आहेत या तीनही ऍप्लिकेशन्स मध्ये आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू व्यवस्थित फाइंड आउट करता आली पाहिजे. जर आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू व्यवस्थित फाइंड आउट करता आली तर आपण त्या दिलेले जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते आपण व्हेरीफाय करू शकतो किंवा फाइंड आउट करू शकतोय, बरोबर ना. तर बघा मग कोणते कोणते ऍप्लिकेशन्स आहेत. त्यातलं फर्स्ट ऍप्लिकेशन दॅट इज अ क्रॅमर्स रूल. आता या क्रॅमर्स रूलचा यूज कशासाठी होणार आहे. आपण क्रॅमर्स रूलचा यूज करून 10th मध्ये 2 व्हेरिएबल्स मधली 2 इक्वेशन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर लक्षात घ्या मग इथं तुम्हाला 11th मध्ये काय करायचं आहे, इन्स्टेड ऑफ 2 व्हेरिएबल्स हिअर वी टेक 3 व्हेरिएबल्स अँड 3 इक्वेशन्स and we solve that 3 equations in 3 variables using Cramer's rule. म्हणजे ते जे इक्वेशन्स आहेत ती तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत युजिंग क्रॅमर्स रूल, लक्षात घ्या. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल अँड कोलिनियरिटी ऑफ दॅट 3 पॉइंट्स. म्हणजे तुम्हाला ट्रायंगल्सचे 3 व्हर्टायसेस जर दिलेले असतील तर त्या ट्रायंगल्सच्या 3 व्हर्टायसेस वरून आपण डिटर्मिनंटच्या सहाय्यानं त्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकतोय, लक्षात घ्या. तो एरिया आपण फाइंड आउट केला. जर त्या ट्रायंगलचा एरिया नॉन झिरो येत असेल तर आपण ते 3 पॉइंट्स नॉन कोलिनियर आहेत असं म्हणतोय. नॉन कोलिनियर याचा अर्थ काय, तिन्ही पॉइंट्स कसे असणार आहेत, एका लाईनवरती नाही आहेत. पण जर त्या ट्रायंगलचा एरिया मीन्स एरिया ऑफ दॅट ट्रायंगल इज इक्वल्स टू 0, देन रिमेंबर दॅट 3 पॉइंट्स आर कोलिनियर. म्हणजे हे काय झाले बघा, कोलिनियरिटी ऑफ दॅट 3 पॉइंट्स ही कंडिशन पण या ठिकाणी कव्हर झालेली आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल युजिंग डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. आणि जर त्या ट्रायंगलचा एरिया 0 असेल, जर ट्रायंगलचा एरिया 0 असेल तर आणि तरच ते 3 पॉइंट्स ज्यापासून तो ट्रायंगल तयार होतोय ते 3 पॉइंट्स कसे असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत. आणि जर नॉन झिरो येत असेल तर दॅट 3 पॉइंट्स आर नॉन कोलिनियर, बरोबर. आता त्याच्यानंतर थर्ड जे ऍप्लिकेशन आहे दॅट इज कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन्स. म्हणजे तुम्हाला 2 व्हेरिएबल्स मधले 3 इक्वेशन्स दिलेले असतील. a1x plus b1y plus c1 is equals to 0, a2x plus b2y plus c2 is equals to 0, a3x plus b3y plus c3 is equals to 0. आता ही 3 इक्वेशन्स दिलेले आहेत, व्हेरिएबल 2च आहेत x आणि y. तर इथं तुम्हाला त्या एक्स वाय चे कोइफिशियंट्स आणि कॉन्स्टंट c1 c2 c3 हे एका ऑर्डर 3 च्या डिटर्मिनंट मध्ये घ्यायचे. आणि जर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत असेल तर आपण दॅट सिस्टीम और दॅट इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर ते कन्सिस्टंट, अदरवाइज दे आर नॉट कन्सिस्टंट. म्हणजेच त्याला आपण इनकन्सिस्टंट असं म्हणतोय. तर बघा मग हे 3 ऍप्लिकेशन्स आपल्याला बघायचे आहेत. त्यातलं 1 बाय 1 ऍप्लिकेशन्स आपण बघूया. तर सर्वांना हे तिन्हीचंही थोडक्यात त्या ऍप्लिकेशन्स मध्ये आपण नेमकं काय करणार आहोत हे व्यवस्थित लक्षात आलं का बघा सर्वांना.
मी तुम्हाला परत परत ते सांगतोय की या तीनही ऍप्लिकेशन्स मध्ये तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 चा यूज करायचा आहे आणि डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 त्याची व्हॅल्यू प्रत्येकाला जमली पाहिजे. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते एक्सप्लेन करतो, ज्याचा फायदा तुम्हाला या तीनही ऍप्लिकेशन साठी होणार आहे. तर बघा मग काय आपण व्हॅल्यू फाइंड आउट करताना प्रोसिजर करतोय बघा. ABC DEF GHI. समजा हा दिलेला डिटर्मिनंट D आहे आणि मला या ऑर्डर 3 च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघा मग याची जर व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची असेल तर मी काय करतोय, पहिला रो आपण आडवे जे नंबर्स आहेत, ज्या लाईनवरती जे नंबर्स आहेत त्याला आपण रोज म्हणतोय आणि जे व्हर्टिकल्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, कॉलम्स. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन जर आपण काढल्या तर त्या 3 लाईन्स येतात, दॅट आर द रोज ऑफ दिस डिटर्मिनंट, आणि व्हर्टिकल पण 3 लाईन्स येतात, दॅट आर द कॉलम्स ऑफ दॅट डिटर्मिनंट. आणि बघा डिटर्मिनंट ही अरेंजमेंट अशी आहे की ज्यामध्ये रो आणि कॉलम सेम असणार आहे, बरोबर ना. म्हणून आपण याला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 सुद्धा म्हणतोय. मग तुम्ही इथं काय करायचं, फर्स्ट रो चे इलेमेंट्स एक इलेमेंट्स कन्सिडर करा आणि आपण व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतोय बघा. मग तो इलेमेंट ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम ड्रॉप करून राहिलेले जो त्याचा मायनर आहे तो मायनर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं बघा, मग ए हा इलेमेंट घेतला, बरोबर, तर तो आहे पहिल्या रो मध्ये आहे आणि त्याबरोबर फर्स्ट कॉलम मध्ये आहे, बरोबर ना. मग तो रो आणि कॉलम मी या ठिकाणी ड्रॉप केला. आता राहिलेले इलेमेंट्स काय आहेत बघा, ई एफ एच आणि आय. लक्षात आलं का बघा. काय केलं, ए ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो रो आणि कॉलम मी ड्रॉप केला, राहिलेले इलेमेंट्स ई एफ एच आय इथं लिहिलेलं आहे. नंतर मायनस बी, पुन्हा तेच, म्हणजे काय करायचं, बी ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो रो आणि कॉलम मी या ठिकाणी ड्रॉप केला. मग राहिलेले इलेमेंट्स काय आहेत बघा, डी एफ जी आणि आय. लक्षात आलं का बघा. कारण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू प्रत्येकाला फाइंड आउट करता आली पाहिजे. तुम्ही याची प्रॅक्टिस करा, कारण जितकी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे ती एक्झाम्पल सोडवण्यासाठी. कारण इथं तुम्हाला या प्रत्येक ऍप्लिकेशन्स मध्ये डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 सोडवायचाच आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आणि जर त्याची व्हॅल्यू चुकली तर इथल्या सगळ्याच कंडिशन्स चुकीच्या येणार आहेत. म्हणजे विनाकारण फक्त थोडंसं कॅल्क्युलेशनच्या अभावी तुम्हाला याचे मार्क्स किंवा हे पॉइंट्स समजणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे, तुम्ही डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे अगोदर समजावून घ्या. कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करायचे, आपल्याला गडबड अजिबात करायची नाही. आणि नंतर त्यामध्ये अगदी बेसिक अल्जेब्रा आपल्याला माहित असला पाहिजे. मायनस इंटू मायनस प्लस होतं आणि प्लस इंटू मायनस मायनस होतं, कारण इथं बऱ्याच जणांची मिस्टेक्स होते, लक्षात घ्या. तर मग इथं आता फर्स्ट एलिमेंट घेतला, कॉलम रो ड्रॉप केला, राहिलेले 2/2 चे एलिमेंट्स लिहिले. मायनस सेकंड एलिमेंट घेतला, रो आणि कॉलम ड्रॉप केला, राहिलेले एलिमेंट्स घेतले. आणि प्लस आता इथं सी कॉलम आणि रो ड्रॉप केला. काय राहतं बघा या ठिकाणी, रो आणि कॉलम ड्रॉप केल्यानंतर, कारण सी या थर्ड कॉलम मध्ये आहे, फर्स्ट रो फिक्स आहे. मग राहिलेले एलिमेंट्स काय बघा, डी ई आणि जी एच. लक्षात आलं का बघा. आणि मग हे जे ऑर्डर 2 चे डिटर्मिनंट्स आहेत त्यांची आपण डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतोय ना. आता यांची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, ए प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल आणि मायनस प्रोडक्ट ऑफ एलिमेंट्स ऑन सब डायगोनल. म्हणजेच काय, ई आय मायनस किती, एच एफ. नंतर पुढे मायनस बी मेन डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट डी आय मायनस किती येतं, जी एफ. आणि प्लस सी किती येतं बघा, डी एच मायनस जीई. आणि ही आहे दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू शकताय. सॉल्व्ह करता आला पाहिजे, कारण जर हे तुम्हाला जमलं तर तुम्हाला सांगतो हे ऍप्लिकेशन्स तुम्ही इझिली, याचे एक्झाम्पल्स इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. तर मला सांगा सर्वांना
व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा एक्सप्लेन केलेलं आहे बाळांनो. सर्वांना लक्षात आलं का बघा. आता मग हे जर लक्षात आलं असेल तर आपण ऍप्लिकेशन्स जे फर्स्ट ऍप्लिकेशन आहे दॅट इज अ क्रॅमर्स रूल आपण आता बघूया. आता बघा फर्स्ट ऍप्लिकेशन डिटर्मिनंटचं आपण बघणार आहोत दॅट इज अ क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल म्हटलं की याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहे. एक आहे क्रॅमर्स रूल फॉर 2 व्हेरिएबल्स आणि नेक्स्ट आहे तो क्रॅमर्स रूल फॉर 3 व्हेरिएबल्स. आता क्रॅमर्स रूल फॉर 2 व्हेरिएबल्स तुम्हाला 10th मध्ये झाला आहे. मग इथं आपण काय करणार आहोत, क्रॅमर्स रूल फॉर 3 व्हेरिएबल्स बघणार आहोत. बघा तुम्हाला आठवतं का क्रॅमर्स रूल फॉर 2 व्हेरिएबल्स काय होतं. तुम्हाला a1x प्लस b1y इज इक्वल्स टू c1, त्याच्यानंतर a2x प्लस b2y इज इक्वल्स टू c2 ही तुम्हाला दिलेली सिस्टीम होती. सिस्टीम मी का म्हणतोय कारण या ठिकाणी 2 इक्वेशन्स आहेत बरोबर ना, त्यामुळे या कंबाईन्ड इक्वेशन्सला मी काय म्हणतोय सिस्टीम म्हणतोय बरोबर. ही तुम्हाला दिलेली सिस्टीम होती. मग तुम्ही काय केला होता बघा, लेट यस डी तुम्ही फाइंड आउट केला होता. डी किंवा काही जण याला डेल्टा, डेल्टा एक्स, डेल्टा वाय अशी नोटेशन्स यूज केलेले आहे बरोबर. आता हा डी म्हणजेच काय की डिटर्मिनंट ऑफ कोइफिशियंट्स ऑफ एक्स अँड वाय, म्हणजे एक्स आणि वाय च्या कोइफिशियंटचा डिटर्मिनंट काय बघा. दिस इज a1 b1 a2 आणि काय b2 बरोबर ना. हा डी याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केला बरोबर. कशी व्हॅल्यू येते, यस a1 b2 मायनस b1 a2 हा डी झाला बरोबर ना. त्याच्यानंतर आपण dx लक्षात घ्या, हा जो डी आहे तो नॉन झिरो असला पाहिजे, कारण हा जर डी झिरो असेल तर दॅट सिस्टीम हॅव नो सोल्युशन्स, म्हणजे दॅट सिस्टीम हॅव इन्फायनाइट सोल्युशन्स. जर डी 0 1 असेल तर त्यामुळे बघा डी हा कसा असला पाहिजे, मस्ट बी नॉट इक्वल्स टू 0 रिमेंबर. आता मग बघा dx साठी काय केलं होतं तुम्ही, डी मधला जो पहिला कॉलम होता तो या कॉन्स्टंटने रिप्लेस केला होता, म्हणजेच काय c1 c2 सेकंड कॉलम ऍज इट इज, आणि पुन्हा याची व्हॅल्यू तुम्ही घेतला c1 b2 मायनस b1 c2, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही dy म्हणजे पुन्हा तुम्ही डी मध्ये गेलात आणि डी मधला जो सेकंड कॉलम आहे y च्या कोइफिशियंटचा कॉलम तो तुम्ही कॉन्स्टंटने रिप्लेस केला होता a1 a2, आणि इथं काय तर बघा c1 आणि c2, आणि बघा याची व्हॅल्यू किती येते, दॅट इज a1 c2 मायनस c1 a2. आणि या सगळ्या व्हॅल्यूज काढून झाल्यानंतर तुम्ही मग काय केलं होता बघा, युजिंग क्रॅमर्स रूल. मग तुम्ही आता क्रॅमर्स रूल यूज केला होता. काय बघा क्रॅमर्स रूल, यस x इज इक्वल्स टू dx अपॉन d, म्हणजे dx आणि d चा रेशो घेतला तर तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळणार होती, आणि तसंच y इज इक्वल्स टू dy अपॉन d. हा तो क्रॅमर्स रूल आहे 2 व्हेरिएबल्स मधल्या 2 इक्वेशन साठी, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स बरोबर ना. तर हा क्रॅमर्स रूल तुम्हाला 10th मध्ये झालाय. याचे व्हॅल्यूज तुम्ही फाइंड आउट केलाय, एक्स ची व्हॅल्यू वाय ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केलाय, आणि बघा तुम्हाला आठवतं काय, तुम्ही आलेलं आन्सर बरोबर किंवा चूक हे तुम्ही स्वतःही कॅल्क्युलेट केलेलं आहात. म्हणजे काय, या एक्स आणि वाय ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये पुट करून बघितलाय, आणि LHS इक्वल्स टू RHS येते का हेही तुम्ही बघितलंय बरोबर ना. म्हणजे काय केलं तुम्ही, युजिंग क्रॅमर्स रूल एक्स वाय ची व्हॅल्यूज काढलात, मग हे तुमचं आलेलं आन्सर बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी या व्हॅल्यूज तुम्ही त्या इक्वेशन्स मध्ये पुट केलात, आणि LHS बरोबर RHS आलं होतं, आणि तेव्हा बरोबर आन्सर आलं म्हणून तुमच्या चेहऱ्यावरती हसू आलं होतं बरोबर, म्हणजे आन्सर आपलं बरोबर आलेलं आहे बरोबर. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. आता मग बाळांनो इथं आपल्याला काय करायचं आहे, 2 व्हेरिएबल्सचं तर झालं, आता इथं तुम्हाला 3 व्हेरिएबल्सची सिस्टीम सॉल्व्ह करायची आहे. तर काय असणार आहे बघा ती सिस्टीम, यस बघा फॉर 3 व्हेरिएबल्स मी इथं म्हणतोय, फॉर 3 व्हेरिएबल्स, फॉर 3 व्हेरिएबल्स बरोबर ना. म्हणजे इथं म्हणतो असं a1x
प्लस B1Y प्लस C1Z इज इक्वल्स टू D1. फक्त इथं झालं काय, Z हा व्हेरिएबल वाढला. आता 3 व्हेरिएबल्स आहेत म्हणजे मी या ठिकाणी काय करणार आहे, 3 इक्वेशन्स घेणार आहे. बरोबर, तर घेऊया मग पुढं A2X B2Y प्लस C2Z इज इक्वल्स टू काय, D2. आणि थर्ड इक्वेशन बघा, A3X प्लस B3Y प्लस C3Z इज इक्वल्स टू काय, D3. ही ती 3 इक्वेशन्स आहेत इन 3 व्हेरिएबल्स. म्हणजे ही सिस्टीम आहे. दिस इज अ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्स और दिस इज अ फॅमिली ऑफ 3 इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्स. बरोबर ना. आणि आता ही फॅमिली आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. म्हणजे या फॅमिलीमध्ये जे काय अननोन्स आहेत त्यांचे आन्सर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. तर मग काय करायचं या ठिकाणी, प्रोसिजर अशीच आहे बाळांनो. पण फक्त एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला दिलेली जी सिस्टीम आहे ती सगळ्यात पहिला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही ते चेक करायचं. आता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्टँडर्ड फॉर्म म्हणजे नेमकं काय. तर स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय बघा, एक्स ची टर्म, वाय ची टर्म, झेड ची टर्म इज इक्वल्स टू कॉन्स्टंट टर्म. म्हणजे लेफ्ट हँड साइडला LHS ला एक्स, वाय आणि झेडच्या टर्म्स पाहिजे आणि राईट साइडला कॉन्स्टंट असलं पाहिजे. बरोबर, असे 3ही इक्वेशन्स याच फॉर्म मध्ये आहेत का ते चेक करायचं. बरोबर ना. म्हणजे 3ही इक्वेशन्स याच फॉर्म मध्ये असतील तर मग तुम्ही त्याला स्टँडर्ड फॉर्म म्हणा. आणि मग लगेच तुम्ही काय करायचं बघा, लेट म्हणतो मी, इथं सुद्धा तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ कोएफिशियंट्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय, डी म्हणजेच काय ना बघा, मग A1 B1 C1, A2 B2 C2, A3 B3 आणि C3 हा डी झाला. आणि याची व्हॅल्यू आपण मगाशी डिस्कस केलेली आहे त्या पद्धतीने फाइंड आउट करायचं. बरोबर, म्हणजे डी ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करा. डी म्हणजेच काय, डिटर्मिनंट ऑफ कोएफिशियंट. बरोबर ना. आता तसंच पुढे काय करणार आहे बघा, एस डी एक्स. आता बघा ना, तुम्ही जेव्हा ऑर्डर 2 चं डिटर्मिनंट बघितलात म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, तेव्हा आपण dx साठी काय केलं होतं, हा जो डी म्हणजे एक्स च्या कोएफिशियंटचा जो कॉलम आहे A1 A2 A3 हे एक्स चे कोएफिशियंट्स आहेत. मग जेव्हा तुम्ही dx फाइंड आउट करता तेव्हा एक्स चे कोएफिशियंट्स तुम्ही कशाने रिप्लेस करणार आहे, कॉन्स्टंटनी. आणि y आणि z चे कोएफिशियंट्स आहेत तसेच ठेवायचे, त्याच्यात काही बदल करायचा नाही, लक्षात घ्या. म्हणजे काय नाही बघा इथं मग यस D1 D2 आणि D3. बरोबर, पुढे काय बघा, B1 C1, B2 C2 आणि B3 C3 याची पण व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करा. त्याच्यानंतर dy. आता जर तुम्ही dx मध्ये x च्या कोएफिशियंटचा कॉलम रिप्लेस तुम्ही करत असाल कॉन्स्टंटनी, तर मला सांगा मग dy साठी तुम्ही काय करणार आहे, पुन्हा तुम्ही d कडे या आणि d मधला जो y च्या कोएफिशियंटचा जो कॉलम आहे म्हणजे सेकंड कॉलम, तो तुम्ही कशाने रिप्लेस करणार आहे, d1 d2 d3. बरोबर, म्हणजे काय येतं बघा मग, यस A1 A2 A3. सेकंड कॉलम आपल्याला बदलायचा आहे, दॅट इज D1 D2 आणि D3 आणि पुढं C1 C2 आणि C3 याची परत तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर ना, लक्षात येतं ना सर्वांना. आता त्यानंतर मग तसंच येतं मग dz. सेम प्रोसिजर आहे. आपण dx मध्ये d मधला x च्या कोएफिशियंटचा कॉलम कॉन्स्टंटने रिप्लेस केला. dy साठी d मधल्या y च्या कोएफिशियंटचा कॉलम आपण कॉन्स्टंटने रिप्लेस केला. आणि मग सिमिलरली आपल्याला dz साठी काय करायचं आहे बघा, d मधल्या z च्या कोएफिशियंटचा कॉलम आपल्याला कॉन्स्टंटनी रिप्लेस करायचा आहे. म्हणजेच कुठला कॉलम, थर्ड कॉलम आपल्याला या ठिकाणी रिप्लेस करायचा आहे. तर रिप्लेस करूया मग. यस dz बरोबर काय येतं बघा मग, A1 B1 D1, नंतर A2 B2 आणि D2 आणि पुढं A3 B3 आणि D3 आणि याची पण तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करा. बघा मी तर सांगतो, dx मध्ये पहिला कॉलम कॉन्स्टंट,
dy साठी जो सेकंड कॉलम आहे तो कॉन्स्टंट रिप्लेस करायचा आहे आणि dz साठी जो थर्ड कॉलम आहे तो आपण काय केला, कॉन्स्टंटनी रिप्लेस केलेला आहे. आता मग पुढे काय करायचं बघा, मग युजिंग क्रॅमर्स रूल, युजिंग क्रॅमर्स रूल काय सांगतो क्रॅमर्स रूल, तर x इज इक्वल्स टू dx अपॉन d where this d not equals to 0 रिमेंबर. त्याबरोबर y म्हणजेच काय, dy अपॉन d and z इज इक्वल्स टू काय येतं, dz अपॉन d. लक्षात घ्या, इथं d च्या जागी तुम्ही म्हणजे इन्स्टेड ऑफ d इन सम बुक्स देयर इज दिस नोटेशन डेल्टा, मीनिंग तोच आहे, घाबरायचं काहीच कारण नाही. d or delta, this means what, this is the determinant of coefficients of x y z. बरोबर, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. dx म्हणजेच काय, पहिला कॉलम d मधला कॉन्स्टंट रिप्लेस केला, dy साठी d मधला सेकंड कॉलम कॉन्स्टंट रिप्लेस केला, dz साठी d मधला थर्ड कॉलम कॉन्स्टंट रिप्लेस केला आणि त्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज मगाशी मी तुम्हाला सांगितलंय डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. बरोबर, आणि मग बघा एकदा त्या dx dy dz च्या व्हॅल्यूज मिळाल्या, d ची व्हॅल्यू तर आपण सुरुवातीला काढतोय आणि मग युजिंग क्रॅमर्स रूल काय म्हणा, x इज इक्वल्स टू dx अपॉन d, y इज इक्वल्स टू dy अपॉन d and z इज इक्वल्स टू dz अपॉन d. आणि मग त्याच्या आलेले जे काय व्हॅल्यूज आहेत x y आणि z त्या व्हॅल्यूज म्हणजेच तुमचं काय असणार आहे, सोल्युशन ऑफ दॅट सिस्टीम, त्या सिस्टीमचं ते सोल्युशन असणार आहे. आणि बघा तुमच्या आलेल्या व्हॅल्यूज करेक्ट आहेत किंवा नाही हे तुम्ही डायरेक्ट चेक करू शकताय. इतर तीनही इक्वेशन्स मध्ये त्या व्हॅल्यूज पुट करा. जर LHS इक्वल्स टू RHS येत असेल तर तुमचे आन्सर्स बरोबर आहे, जर समजा ते तसं नाही आलं तर मग काहीतरी गडबड आहे. बरोबर, म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे क्रॅमर्स रूलचा यूज करून. तर मला अगोदर सांगा, सर्वांना क्रॅमर्स रूल लक्षात आलाय? आता इथं मी तुम्हाला वारंवार मी काय सांगत होतो की डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू प्रत्येकाला व्यवस्थित काढता आली पाहिजे, असं मी सारखं सारखं का म्हणत होतो, कारण तुम्ही जेव्हा क्रॅमर्स रूल यूज करताय ना, इथे तुम्ही बघा ना 1 2 3 आणि 4 म्हणजे 4 डिटर्मिनंट आहेत ऑफ ऑर्डर 3 आणि त्यांची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करताय. आणि जर समजा मला ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट त्याची व्हॅल्यूज जर फाइंड आउट करता येत नसेल तर मग मला सांगा त्यांचे हे प्रश्न त्यांचा हा सुटणार आहे का, नाही सुटणार. कारण इथे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त व्हॅल्यूज व्यवस्थित काढायचे. कारण यातली एक जरी व्हॅल्यू साइन जरी चुकलं बाळांनो, म्हणजे प्लस यायला पाहिजे तिथं मायनस आलं किंवा मायनस यायला पाहिजे तिथं प्लस आलं तर नक्कीच त्याचा इफेक्ट उत्तरावरती होतो आणि ते XYZ च्या व्हॅल्यूज दिलेले इक्वेशन सॅटिस्फाय करत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे सर्वांना, तुम्ही सर्वांनी अगोदर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 त्याची मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. जर तुम्ही आता न्यूली जॉईन झाला असाल तर माझे मागचे व्हिडिओज बघा, ज्यामध्ये मी डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 आणि डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर, आणि त्याचबरोबर मी व्हिडिओच्या सुरुवातीला माझा मोबाईल नंबर पण दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला जर समजा काही डाऊट्स असतील तर त्या डाऊट्स तुम्ही डायरेक्ट मला विचारू शकता किंवा मग तुमच्या डाऊट्स ज्या काय असतील त्याचा फोटो काढा आणि तो फोटो मला त्या नंबरला म्हणजे व्हॉट्सअपला सेंड करू शकता. बरोबर ना, पण अजिबात घाबरायचं नाही, अगदी हक्काने तुम्ही तुमच्या डाऊट्स मला विचारू शकता मॅथ्सच्या. लक्षात घ्या. तर बघा मग सर्वांना हे व्यवस्थित लक्षात आलं क्रॅमर्स रूल. तर मग काय करूया, नेक्स्ट लेक्चरला युजिंग क्रॅमर्स रूल आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे.